बिरोबा देव म्हणजे प्रत्यक्षात भगवान शिवशंकराचा अवतार. अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी या पृथ्वी तलावरती बिरोबा देव प्रकट झाले. परंतु मित्रांनो, बिरोबा देवांनी या धनगर कुळामध्येच का जन्म घेतला, याची सुंदर अशी कथा आपण ऐकणार आहोत. की पित्याविना जन्म कसा झाला बिरोबा देवांचा, याची खरी कथा आज आपण ऐकणार आहोत. आणि दुसरा मुद्दा म्हणजे बिरोबा देव तर भगवान शिवशंकराचा अवतार, मग बिरोबा देवाच्या मंदिरासमोर बकरी का कापली जातात, याचीही रहस्यमय माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत. मित्रांनो, अखंड विश्वाच्या कल्याणासाठी हा भगवान शिवशंकराचा अवतार आहे. भक्ती जर मनापासून केली तर हाकेला धावून येणारच निश्चित. मित्रांनो, आपण बिरोबा देवाचे भक्त आहात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी आम्हाला कमेंट फक्त विश्वासानं बिरोबा देवाच्या नावानं चांग भलं अशा आम्हाला कमेंट जरूर करा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला सुंदर अशी कथा आपण आज ऐकू. ब्रह्मपुत्र ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे दक्ष राजा. आणि या दक्ष राजानं एक मोठा यज्ञ करायचं ठरविलं होतं. आणि या यज्ञाला आमंत्रण सगळ्या देवी देवतांना दिलं, फक्त महादेवांना सोडून. महादेवांना आमंत्रण दिलं नाही दक्ष राजानं. आणि महादेवांची पत्नी माता सती म्हणजे दक्ष राजाची मुलगी होती हो, तरी आमंत्रण दिलं नाही. माता सती म्हणाल्या भगवान शिवशंकराला, स्वामी मला यज्ञाला जायचं आहे, माझ्या वडिलांचा यज्ञ आहे. भगवान शिवशंकर म्हणाले, देवी सती आपल्याला आमंत्रण नाही यज्ञाचं. सतीदेवी त्या ठिकाणी म्हणाली, आमंत्रण नसलं मग काय, तो यज्ञ माझ्या पित्याचा आहे आणि माझ्या वडिलांच्याकडून काही गडबडीत आमंत्रण विसरलं असेल. आता स्वामींनी त्या ठिकाणी म्हणजे भगवान शिवशंकरांनी सांगितलं जाऊ नको, परंतु सतीदेवीने ऐकलं नाही आणि सतीदेवी आपल्या पित्याच्या यज्ञाला त्या ठिकाणी हजर झाली. सगळे देवी देवता त्या ठिकाणी आले होते, आपापल्या आसनावरती बसलेले होते. दक्ष राजा त्या ठिकाणी आला आणि आपली पुत्री सतीला पाहून भगवान शिवशंकराचा घोर अपमान त्या ठिकाणी चालू केला. सतीदेवीला फार राग आला आणि सतीदेवीने अक्षरशः या यज्ञ कुंडामध्ये उडी घेतली. हे भगवान शिवशंकराला समजलं आणि भगवान शिवशंकर त्या ठिकाणी आले. भगवान शिवशंकरांनी आपल्या जटा एका दगडावरती आपटल्या. जटा आपटल्याबरोबर या जटेमधून एक दिव्य पुरुष त्या ठिकाणी प्रकट झाला. लक्क असा हजारो सूर्यांचा प्रकाश. आणि तो दिव्य पुरुष म्हणजे वीरभद्र, भगवान शिवशंकराचा अवतार, भगवान शिवशंकराची ताकद ही सगळी. आणि या वीरभद्रानं भगवान शिवशंकराच्या पाया नतमस्तक झाले. ठिकाणी म्हणाले, पिताश्री मला आज्ञा काय. त्यावेळी भगवान शिवशंकरांनी सांगितलं, वीरभद्रा तात्काळ जातो आता आणि या दक्ष राजाचा यज्ञ मोडून टाक आणि लगेच दक्ष राजाचं मुंडकं उडवून टाक. या ठिकाणी आपल्या पित्याची आज्ञा वीरभद्रानं ऐकली आणि क्षणार्धात त्या ठिकाणी दक्ष राजाचा यज्ञ मोडून टाकला. आणि आपल्या तलवारीनं वीरभद्रानं दक्ष राजाचं मुंडकं वेगळं केलं, धडा वेगळं. आता हे मुंडकं धडा वेगळं झाल्यानंतर दक्ष राजाची पत्नी मोठमोठ्यानं रडू लागली आणि भगवान शिवशंकरला आवाज देऊ लागली, नामस्मरण करू लागले, देवा माझ्या पतीला तुम्ही मारलं, माझ्या पतीला तुम्ही जिवंत करा. आता तिची भक्ती पाहून भगवान शिवशंकराने वीरभद्राला सांगितलं की वीरभद्रा तू आता बाहेर जा आणि ज्या ठिकाणी तुला पहिला प्राणी दिसेल त्या पहिल्या प्राण्याचं मुंडकं तू तोड आणि या दक्ष राजाला आणून जोड. आपल्या पित्याची आज्ञा वीरभद्रानं मानली हो. आणि वीरभद्र बाहेर पडला. कुठलाही प्राणी दिसत नव्हता म्हणून वीरभद्र त्या जंगलाच्या दिशेनं गेला पुढे. घनदाट असणारं जंगल आणि त्या जंगलामध्ये बकरी दिसली वीरभद्राला. आणि दिसल्याबरोबर जो पहिला मेंढा दिसला त्या पहिल्या मेंढ्याचं मुंडकं वीरभद्रानं क्षणार्धात उडवलं. आता आपल्या बकऱ्याचं मुंडकं उडवलं हे पाहिल्यानंतर तो धनगर पळत आला वाऱ्याच्या वेगानं, हातात काठी, पटका, घोंगडी खांद्यावरती. आणि वीरभद्राला त्या ठिकाणी हा धनगर म्हणू लागला, अहो देवा माझ्या मेंढ्याचं तुम्ही मुंडकं का बरं उडवलं, त्याची काय चूक आहे. अहो माझी बकरी, माझी मुलं, माझ्या मुलाप्रमाणे माझ्या बकऱ्यावरती प्रेम करतो, मी जीवापाड प्रेम करतो, तुम्ही आता माझ्या बकऱ्याला जिवंत करा. आता हे वीरभद्रानं ऐकलं आणि वीरभद्र धनगरला सांगू लागला, अहो धनगर दादा आता मी तुमच्या बकऱ्याला जिवंतही करू शकत नाही आणि त्याचं मुंडकंही जोडू शकत नाही, त्याचं कारण माझ्या पित्याची आज्ञा आहे मला. परंतु मी तुम्हाला एक वचन देतो, त्याचं कारण तुमच्या बकऱ्यावरती असणारं निखळ प्रेम आणि तुमची भगवान शिवशंकरावरती असलेली श्रद्धा भक्ती पाहून मी तुम्हाला एक वचन देतो की द्वापार युगामध्ये मी धनगर कुळामध्ये बिरोबा म्हणून मी
प्रकट होईल धनगर कुळात. सर्व धनगर कुळाचा मी उद्धार करील आणि तुम्ही त्या ठिकाणी माळोबा म्हणून माझे भक्त होताल, असं वचन वीरभद्राने त्या धनगराला दिलं. म्हणजेच भगवान शिवशंकराचा अवतार बिरोबा देव. आणि मित्रांनो, पुढे घटना कशी घडती बघा. वीरभद्रानं दिलं वचन पाळण्यासाठी द्वापार युगाचा काळ चाललेला होता आणि पुढे द्वापार युगामध्ये याच भागामध्ये दुराहित नावाचा राजा राज्य करीत होता आणि या राजाचा क्षेत्रपाल शेती करत होता. नाव त्याचं बळी होतं आणि हा बळी शेतामध्ये नांगर चालवत होता. 4-5 तास शेतामध्ये गेल्यानंतर त्याच्या नांगराला तासामध्ये एक पेटी लागली. या बळीनं आपला नांगूर थांबवला आणि पाहतो तर काय ती दिव्य पेटी या बळीला सापडली. हजारो सूर्यांचा प्रकाश असा त्या पेटीमधून बाहेर पडत होता आणि बळीनं आपलं आऊत थांबवलं आणि ही दिव्य पेटी घेतली आणि आपल्या घाईघाईनं राजाच्या दरबारात हा बळी गेला. आता राजानं ही पेटी उघडून बघितली, दिव्य पेटी, आणि दिव्य पेटीतून सुंदर अशी एक कन्या त्या ठिकाणी बाहेर आली. पेटी उघडल्याबरोबर अतिशय सुंदर हजारो सूर्यांचा प्रकाश तेच त्या ठिकाणी होतं. राजाला ही गगनात माविण्याचा आनंद झाला आणि पुढे या राजानं कन्येचं नाव सुरावंती हे ठेवलं. आणि सुरावंती ही जी कन्या राजाची हळूहळू मोठी होऊ लागली आणि या राजानं फार प्रेम आपल्या मुलीवरती केलं बघा. अतिशय लाडात सुरावंतीला सांभाळलं होतं या दुराहित राजानं. आणि पुढे निसर्गनेमानं कन्या मोठी झाली, विवाहयोग्य झाली आणि या दुराहित राजानं आपल्या कन्येला सांगितलं, सुरावंती, तुझा आता विवाह करायचा आहे आणि त्यामुळे तुला मी आता सुंदर असा एक राजकुमार पाहत आहे. आता हे आपल्या पित्याचं बोलणं ऐकल्यानंतर सुरावंती त्या ठिकाणी म्हणाली, पिताजी, मला विवाहच करायचा नाही. मी असं पण घेतलंय की मी आता विवाह करणारच नाही, नको हा संसार. आणि हे सुरावंतीचं हे बोलणं ऐकून त्या दुराहित राजाला फार दुःख वाटलं, कारण कन्या एवढी आपली लाडात मोठी केली, एकच कन्या होती बघा. आणि याच्यानंतर काही दिवस पुढे गेल्यानंतर ही सुरावंतीनं सगळं हे राजवैभव सोडून द्यायचं ठरवलं, जंगलात निघाली. आता राजाला वाटलं, एवढी धनसंपत्ती माझ्याकडं आणि माझी मुलगी जंगलात जाऊन राहावी. म्हणून या दुराहित राजानं त्या जंगलामध्ये 7 तळाची माडी बांधली बघा. 7 तळाची म्हणजे 7 मजली माडी या राजानं त्या ठिकाणी बांधली की माझी मुलगी जंगलात जाऊन राहावी, हे शक्य नाही. आणि पुढे ही सुरावंती जंगलात निघून गेली आणि जंगलात निघून गेल्यानंतर ज्यावेळेला त्या माडीच्या जवळ गेली त्यावेळी पाहिलं की माडीच्या बाहेर उंच असणारी मोठी झपकाळलेली चिंचेची झाडं होती, वडाचीही झाडं मोठी होती. आणि सुरावंतीचं लक्ष गेलं त्या वडाच्या झाडावरती. वडाच्या झाडावरती खूप वानर त्या ठिकाणी होती, वानरीन होत्या आणि एक वानरला पिल्लू होतं. त्या पिल्लानं आपल्या आईच्या पोटाला धरलेलं ती वानरीन ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायची, उंच पारंब्यावरून त्या पारंब्यावरती. आणि हे सगळं दृश्य पाहताना त्या ठिकाणी सुरावंतीला वाटायचं की हे पिल्लू जर झाडावरून खाली पडलं तर जखमी होईल, हात मोडल त्याचा, कदाचित मृत्यूही पडेल. सुरावंतीला फार वाईट वाटलं आणि सुरावंतीनी त्या वानरणीच्या पिल्ल्याला आवाज दिला. वानरीला सांगितलं, अगं बाई, तू उड्या का मारतेस? तुझं एवढंसं छोटंसं पिल्लू आहे, जर खाली पडलं तर मृत्युमुखी पडेल. आता वानरीला राग आला आणि वानरीन सुरावंतीला म्हणाली, अगं सुरावंती, मी माता आहे, मी आई आहे. आईनं मुलाला सांभाळावं कसं हे मला चांगलं माहिती आहे, तू शिकू नकोस, कारण तुला पुत्र नाही, त्यामुळे तुला याच्या बाबतीत काय माहित आहे. आता हे सगळं वानरणीचं बोलणं ऐकल्यानंतर सुरावंतीला फार वाईट वाटलं, कारण पुत्र नाही आपल्याला. वानर त्या झाडावरती निघून गेले पुढे आणि सुरावंतीनं निश्चय घेतला की आता पित्याविना मला पुत्र होईल. आणि यासाठी सुरावंतीनं भगवान शिवशंकराची घोर तपश्चर्या केली बघा. हा सगळा नियतीचा डाव, भगवंताची लीला आहे सगळी. कित्येक वर्ष या द्वापार युगामध्ये सुरावंतीनं त्या घनदाट असणाऱ्या जंगलामध्ये भगवान शिवशंकराची तपश्चर्या चालू केली. अन्न नाही, पाणी नाही, काय नाही बघा. अखंड विश्वाचा मालक कैलासावरून भगवान शिवशंकर घनदाट जंगलात सुरावंतीच्या समोर प्रकट झाले आणि सुरावंतीला सांगितलं की तुला आता पुत्र होईल, डोळे उघड सुरावंती. सुरावंतीनं डोळे उघडले, भगवान शिवशंकराच्या पायाशी नतमस्तक झाली सुरावंती देवी आणि त्याचप्रमाणे सुरावंतीला पुत्र प्राप्ती झाली. नाव ठेवलं बिरोबा देव. भगवान शिवशंकराचा हा अवतार सगळ्या विश्वाचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टाचा नाश करण्यासाठी भगवान शिवशंकर बिरोबा देवाच्या रूपात असे प्रकट झाले या पृथ्वीवर. आणि पुढे मित्रांनो, बिरोबा देवांनीही घोर अशी तपश्चर्या भगवान शिवशंकराची केली होती आणि आपल्या भक्तासाठी बिरोबा देव या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आले बघा. आणि त्या ठिकाणी मंदिरं उभी राहिली. मूळ कर्नाटकवरून कोल्हापूरला आले, पट्टणकोडीला, आणि त्या भागातून अनेक ठिकाणी भक्तासाठी बिरोबा देव गेले बघा. आजही आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी हा धनगर समाज राहतोय वाड्या वस्त्यावरती बघा, 20, 25, 30 घरं असली तरी सुंदर असं बिरोबा देवाचं मंदिर असतं बघा. कुठेही जा तुम्ही, आमच्या गावात सुद्धा आहे, दगडी बांधकाम सुंदर असं मंदिर
आणि फार मोठी या धनगर समाजाची श्रद्धा आहे. मित्रांनो, देव हा सगळ्या समाजाचा आहे, त्यात शंका नाही. परंतु या धनगर समाजाचं फार मोठी भक्ती बिरोबा देवांच्यावरती बघा. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा आता प्रश्न की बिरोबा देवांच्या यात्रेत किंवा मंदिराच्या समोर बकरी का कापतात? तर मित्रांनो, बिरोबा देव हे मूळ वीरभद्राचा अवतार आहेत. आणि वीरभद्र म्हणजेच भगवान शिवशंकर. आणि वीरभद्राच्या गळ्यात जी माळ आहे मुंडक्याची, ती राक्षसांची माळ आहे, त्या मारलेल्या राक्षसांची. आणि त्या राक्षसांना अन्न म्हणून त्या ठिकाणी बघा बकरी कापली जातात. बिरोबा देवाचा भक्त म्हणजे म्हाळोबा बघा पुढे झाला. हे सगळं भगवंतानं सांगितल्या तशा घटना घडल्या बघा पुढं. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या, बिरोबा देव असे आहेत की भोळा शिवशंकर आहे. फक्त भक्ती जर मनापासून केली आणि तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही पोट भरायला गेला ना, क्षणार्धात तुमच्या मदतीला ही बिरोबा देव धावून येतात बघा. भोळा शिवशंकर आहे, फक्त भक्तीचा बुकेला आहे, काही नको दुसरं. तर मित्रांनो, आपण आपल्या गावात आपल्या आजूबाजूला कुठं बिरोबा देवाचं मंदिर असेल तर एकदा तरी आपण जा, त्या ठिकाणी नतमस्तक व्हा. आणि ही सुंदर अशी कथा बिरोबा देवाची ऐकल्यानंतर आम्हाला कमेंट फक्त बिरोबा देवाच्या नावानं चांग भलं अशी फक्त विश्वासानं कमेंट करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.